बोलतोय पुन्हा एकदा लक्ष द्या। आपण या ठिकाणी आता लक्षामध्ये घेतो आहोत ॲटम। ॲटमच्या आतमध्ये ऑर्बिट म्हणजे शेल, ऑर्बिटच्या आतमध्ये सबशेल, सबशेलच्या आतमध्ये ऑर्बिटल्स, ऑर्बिटल्समध्ये कोण फिरतात? इलेक्ट्रॉन। आता हे जे ऑर्बिटल्स आहे हे ऑर्बिटल्स 4 प्रकारचे आढळून आलेले आहे आणि मग त्यांना वेगवेगळे नावं देण्यात आलेले आहे। पहिलं जे ऑर्बिटल आहे त्याला एस ऑर्बिटल म्हटलं जातं, दुसरं ऑर्बिटल आहे पी ऑर्बिटल, तिसरं ऑर्बिटल आहे डी ऑर्बिटल आणि चौथा ऑर्बिटल आहे एफ ऑर्बिटल। म्हणजे ऑर्बिटलचे किती प्रकार पडले? 4। एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल। दीज आर द टाइप्स ऑफ ऑर्बिटल। आता काय होतं बघा, हे जे आपण पहिला आणि दुसरा ग्रुपमधले जे एलिमेंट्स घेतलेले आहे म्हणजे अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल, यातला कुठलाही एलिमेंट तुम्ही जर का घेतला आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं आणि त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये जातो जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल तो एस ऑर्बिटलमध्ये जातो। काय म्हणतोय पुन्हा ऐका। ग्रुप नंबर कोणता सांगितला? पहिला आणि दुसरा म्हणजे अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल, यातला कुठलाही एलिमेंट घ्या। त्या समजा उदाहरणार्थ सोडियम घेतला, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे म्हणजे त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन 11वा इलेक्ट्रॉन आहे। हा 11वा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये जातो हे तपासलं तर तो दिसून आलं कोणत्या ऑर्बिटलमध्ये गेला? एस ऑर्बिटलमध्ये। मग ज्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटलमध्ये जातो त्या एलिमेंटला म्हटलं जातं एस ब्लॉक एलिमेंट। व्हॉट इट इज कॉल्ड ॲज एस ब्लॉक एलिमेंट। काय डेफिनेशन दिली आहे? व्हॉट आर एस ब्लॉक एलिमेंट? इफ द लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ एलिमेंट एंटर्स इन एस ऑर्बिटल देन दॅट एलिमेंट इज कॉल्ड ॲज एस ब्लॉक एलिमेंट। अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, ग्रुप नंबर पहिला आणि दुसरा, यातला कुठलाही एलिमेंट घ्या, त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये गेला हे जर का तपासलं तर लक्षात येईल तो कोणत्या ऑर्बिटलमध्ये जातो? एस ऑर्बिटलमध्ये। आणि तो जर का एस ऑर्बिटलमध्ये जातो तर त्या सगळ्या एलिमेंटला तुम्ही कोणते एलिमेंट म्हणणार? एस ब्लॉक एलिमेंट। कारण एस ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय आहे? ते असे एलिमेंट आहे ज्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटलमध्ये जातो त्यांना एस ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं जातं। म्हणजे ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 यांना कोणते एलिमेंट्स म्हणणार तुम्ही? एस ब्लॉक एलिमेंट। इथे वाटलं असं दाखवू आपण, हा पहिला आणि दुसरा कोणता ब्लॉक झालेला आहे? एस ब्लॉक, एस ब्लॉक झालाय। त्याच्यानंतर 13 पासून ते 18 पर्यंत कोणताही एलिमेंट घ्या, 13 पासून ते 18 पर्यंत, 13 पासून ते 18 पर्यंत कोणताही एलिमेंट जर का तुम्ही घेतला तर त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन तुम्हाला पी ऑर्बिटलमध्ये गेल्याचं दिसेल। मग जर का यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्ये जातोय तर या सगळ्या एलिमेंटला तुम्ही काय म्हणणार? पी ब्लॉक एलिमेंट। ग्रुप नंबर 13 ते 18 यांना सगळ्यांना पी ब्लॉक एलिमेंट का म्हटलं जातं? कारण या सगळ्या एलिमेंटचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे, द लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ दीज एलिमेंट एंटर्स इनटू पी ऑर्बिटल and as the last electron of these element enters into p orbital, these elements are called as p block element। मी आता p block element ची डेफिनेशन परत लिहित नाही, या s ब्लॉक वरनच ती आपण बोलू। p block element, if the last electron of element enters in p orbital then that element is called as p block element। मग ग्रुप नंबर 13 ते 18 हे बसलेले आहेत, 13 ते 18 यातला कुठलाही एलिमेंट घेतला त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन हा तुम्हाला पी ऑर्बिटलमध्ये गेल्याचं दिसतं। कोणत्या ऑर्बिटलमध्ये? पी ऑर्बिटलमध्ये। मग ॲज द लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ दीज एलिमेंट एंटर्स इनटू पी ऑर्बिटल दॅट्स वाय ऑल दीज एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज पी ब्लॉक एलिमेंट। म्हणजे हा जो इकडला भाग आहे याला काय म्हणणार तुम्ही? पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणणार आपण। पहिला दुसरा एस ब्लॉक, 13 ते 18 काय झाला? पी ब्लॉक। आता हे जे 3 ते 12 वाले जे एलिमेंट आहे यांना आपण डी ब्लॉक म्हणणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण ऍक्च्युली तुम्हीच द्यायला पाहिजे। काय द्याल तुम्ही स्पष्टीकरण? 3 ते 12 या ग्रुपमधला कोणताही एलिमेंट घ्या, त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये जातो ते बघा। तुम्हाला दिसेल तो कोणत्या ऑर्बिटलमध्ये गेलेला आहे? डी ऑर्बिटलमध्ये। अँड ॲज
last electron of all these element enters into d orbital, these element belongs to which block? D block of the periodic table. D block element ची definition काय? D block element, if last electron of element enters into d orbital, then that element is called as d block element. ग्रुप नंबर 3 ते 12 मधला कुठलाही एलिमेंट घेतल्यावर त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये चाललाय? डी ऑर्बिटल मध्ये. आणि म्हणून ग्रुप नंबर 3 ते 12 मधले सगळे एलिमेंट हे कोणत्या ब्लॉक मधले समजले जातात? डी ब्लॉक. मग हा झाला आपला डी ब्लॉक. आता खाली या दोन सेपरेट सिरीज बसवलेल्या आहे. हे 14 एलिमेंट्स लॅन्थेनाइड, 14 ॲक्टेनाइड्स आहे. यापैकी हे 28 एलिमेंट्स आहे. यापैकी कुठल्याही एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन कुठे जातो तपासा. ते जर का तुम्ही तपासलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की हिअर द लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ ऑल दीज एलिमेंट एंटर्स इनटू एफ ऑर्बिटल. As the last electron of these 28 element, that is lanthanide and actinide, enters into f orbital, these elements are called as f block element. lanthanide actinide कोणता ब्लॉक आहे? f ब्लॉक आहे. काय डेफिनेशन कराल? f block element, if last electron of element enters into f orbital, then that element is called as f block element. मी बोर्डवर s ब्लॉक एलिमेंट लिहिलेली आहे. तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही पी ब्लॉक किंवा डी ब्लॉक किंवा एफ ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकायची आहे. म्हणजे तुम्हाला ते समजलं की नाही डेफिनेशन कशी करायची हे लक्षामध्ये येईल. एफ ब्लॉक एलिमेंट, if last electron of element enters into f orbital, then that element is called as f block element. 14 lanthanide, 14 actinide कुठलाही एलिमेंट तपासा, त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन कुठे जातो बघा. तो कुठे गेल्याचं दिसलं? एफ ऑर्बिटल मध्ये. आणि म्हणून लॅन्थेनाइड ॲक्टिनाइडला काय म्हणणार तुम्ही? एफ ब्लॉक. आता बघा बरं पिरियॉडिक टेबल. पहिला दुसरा ग्रुप एस ब्लॉक, 3 ते 12वा ग्रुप डी ब्लॉक, 13 ते 18 पी ब्लॉक, लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड एफ ब्लॉक. म्हणजे टोटल पिरियॉडिक टेबल, टोटल एलिमेंट्स आर डिवाइडेड इनटू 4 ब्लॉक. बघा 4 ब्लॉक्स इन पिरियॉडिक टेबल. हे सगळ्या पिरियॉडिक टेबलला मोस्लेनी किती ब्लॉकमध्ये डिवाइड केलेला आहे? 4 ब्लॉक. ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हेअर देअर लास्ट इलेक्ट्रॉन गोज. पहिल्या दुसऱ्याचा लास्ट इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटलमध्ये चाललाय एस ब्लॉक. 3 ते 12 वाल्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटलमध्ये चाललाय डी ब्लॉक. 13 ते 18 वाल्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन हा पी ऑर्बिटलमध्ये चाललाय पी ब्लॉक. लॅन्थेनाइड ॲक्टिनाइडचा लास्ट इलेक्ट्रॉन हा एफ ऑर्बिटलमध्ये चाललाय, त्यांना एफ ब्लॉक म्हटलं. म्हणजे होल पिरियॉडिक टेबल इज डिवायडेड इनटू 4 ब्लॉक. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. फर्स्ट सेकंड ग्रुप एस ब्लॉक, 3 to 12 डी ब्लॉक, नंतर 13 to 18 पी ब्लॉक, लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड एफ ब्लॉक. दिस इज अबाउट 4 blocks in periodic table. S block, P block, D block, F block. S block group number 1 to, P block group number 13 to 18, D block group number 3 to 12, F block bottom ला दोन separate series lanthanide and actinides. Moseley's periodic table can be classified by one more way. Moseley's periodic table consists of 4 types of element. One is inert gases, normal elements, transition elements and inner transition elements. आता इनर्ट गॅसेस म्हणजे कोण आहे? ग्रुप 18 ज्यांना आपण 0 ग्रुप म्हणत असतो. नॉर्मल एलिमेंट्स म्हणजे कोणकोणत्या ग्रुपमधले आहेत? फर्स्ट, सेकंड, 13, 14, 15, 16, 17. फर्स्ट, सेकंड, 13 to 17. ट्रान्झिशन एलिमेंट्स कोणाला म्हणणार आहेत? ग्रुप नंबर 3 to 12. 3 to 12 यांना म्हणणार आहे ट्रान्झिशन एलिमेंट. आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणणार आहे? लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड. आता प्रश्न असा पडतो की का बरं ग्रुप 18ला इनर्ट गॅस म्हणायचं, यांना नॉर्मल एलिमेंट का म्हणायचं, यांना ट्रान्झिशन का म्हणायचं, यांना इनर ट्रान्झिशन का म्हणायचं? तर धिस क्लासिफिकेशन into 4 types is again on the basis of electronic configuration. तुम्ही काय करा, या इनर्ट गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. इनर्ट गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितल्यावर तुम्हाला असं दिसेल की ऑल ऑर्बिट्स आर कम्प्लिटली फिल्ड. उदाहरणार्थ निऑन घेतला, निऑन 10, 2, 8,
पहिल्या ऑर्बिटची कपॅसिटी 2ची आहे, फुलफिल्ड आहे, दुसऱ्याची 8ची आहे, फुलफिल्ड आहे. मग ॲज ऑल ऑर्बिट्स आर कम्प्लिटली फिल्ड, दॅट्स वाय ग्रुप 18 एलिमेंट्स, दॅट इज 0 ग्रुप एलिमेंट्स बिलॉंग्स टू इनर्ट गॅसेस. आता ग्रुप 1, 2, 13, 14, 15, 16, 17 यातला कुठलाही एलिमेंट घ्या. मी घेतो फ्लोरीन 9, 2, 7. काय दिसतंय तुम्हाला? पहिलं ऑर्बिट भरलेलं आहे पण दुसरं इनकम्प्लीट आहे. म्हणजे नॉर्मल एलिमेंट्स विषयी तुम्ही काय म्हणाल? नॉर्मल एलिमेंट्समध्ये फक्त शेवटचं ऑर्बिट अर्धवट असतं, बाकी सगळे भरलेले असतात व्यवस्थित. ओनली लास्ट 1 ऑर्बिट इज इनकम्प्लीट. जर का फक्त शेवटचं ऑर्बिट इनकम्प्लीट असेल आणि आतले बाकी सगळे भरलेले असतील व्यवस्थित, तर त्याला म्हणणार तुम्ही नॉर्मल एलिमेंट. सोडियम घ्या 281, पहिलं ऑर्बिट भरलंय, दुसरं भरलंय पण तिसरं अर्धवट आहे. मॅग्नेशियम 282, पहिलं भरलंय, दुसरं भरलंय पण तिसरं अर्धवट आहे. म्हणजे लास्ट ऑर्बिट जर का इनकम्प्लीट असेल, इफ द लास्ट ऑर्बिट इज इनकम्प्लीट देन इट इज कॉल्ड ॲज नॉर्मल एलिमेंट. ग्रुप नंबर 1, 2, 13 to 17 कोणताही एलिमेंट घ्या, तुम्हाला असं दिसेल की शेवटचं ऑर्बिट फक्त इनकम्प्लीट आहे, बाकी सगळे भरलेले आहे. म्हणजे या ग्रुपमधल्या सगळ्या एलिमेंटला तुम्ही काय म्हणू शकता? नॉर्मल एलिमेंट असं तुम्ही म्हणू शकता. आता वेळ आलेली आहे ट्रान्झिशन एलिमेंटची. पहिला तर मुद्दा हा आहे की यांना ट्रान्झिशन का म्हटलं? ट्रान्झिशन याच्याकरता म्हटलं की इकडे आहेत ॲक्टिव्ह मेटल्स, इकडे आहेत ॲक्टिव्ह नॉन मेटल. या साईडला ॲक्टिव्ह मेटल्स आहे, या साईडला ॲक्टिव्ह नॉन मेटल्स आहे. ॲक्टिव्ह मेटल्सकडून ॲक्टिव्ह नॉन मेटल्सकडे आपण या पिरियॉडिक टेबलमध्ये चाललोय लेफ्ट टू राईट. मग या दरम्यान येणारे जे इंटरमिजिएट एलिमेंट आहे, या दरम्यान येणारे जे संक्रमावस्थेतले आलेले एलिमेंट आहे, त्याला म्हटलं जातं ट्रान्झिशन एलिमेंट. आता हे जे एलिमेंट आहे ग्रुप नंबर 3 to 12, ऑल दीज आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट. नाउ व्हाय दे आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट? जर का तुम्ही 3 to 12 यामधला कुठलाही एलिमेंट जर का घेतला आणि त्याचं जर का तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तपासलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांचे लास्ट 2 ऑर्बिट्स इनकम्प्लीट असतात. and as last 2 orbits are incomplete, that's why they are called as transition element. ट्रान्झिशन एलिमेंट, लास्ट 2 ऑर्बिट्स आर इनकम्प्लीट, बाकी आतले भरलेले आहे पण शेवटचे 2 ऑर्बिट अर्धवट आहे. मग ज्यांचे शेवटचे 2 ऑर्बिट अर्धवट आहे त्यांना तुम्ही म्हणणार ट्रान्झिशन एलिमेंट. मग ग्रुप नंबर 3 to 12 यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर त्यांचे शेवटचे 2 ऑर्बिट्स इनकम्प्लीट असतात आणि म्हणून त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं जातं. आता लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टेनाइड यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर का तुम्ही तपासलं तर तुम्हाला त्यांचे शेवटचे 3 ऑर्बिट अर्धवट दिसतील. ॲज लास्ट 3 ऑर्बिट्स आर इनकम्प्लीट, लास्ट 3 ऑर्बिट्स आर इनकम्प्लीट, देन दीज एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. मी इनरवर मुद्दामून जोर दिला. काही जण इनर्ट ऐकतात, ते इनर्ट नाही आहे, इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ज्यांचे शेवटचे 3 ऑर्बिट अर्धवट आहे त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. लॅन्थेनाइड आणि ॲक्टेनाइड यांचे शेवटचे 3 ऑर्बिट अर्धवट आहे म्हणून त्यांना आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणणार आहे. इनर ट्रान्झिशन एलिमेंट लॅन्थेनाइड आणि ॲक्टेनाइड. ऐका, इनर्ट गॅसेस सगळे ऑर्बिट पूर्णपणे भरलेले असणार. उदाहरणार्थ ग्रुप 18. नॉर्मल एलिमेंट शेवटचा ऑर्बिट अर्धवट असणार. ग्रुप नंबर 1, 2, 13 ते 17. ट्रान्झिशन एलिमेंट शेवटचे 2 ऑर्बिट्स अर्धवट असणार. ग्रुप नंबर 3 ते 12. इनर ट्रान्झिशन एलिमेंट शेवटचे 3 ऑर्बिट्स अर्धवट असणार. लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टेनाइड सगळे भरलेले आहे. शेवटचं 1 इनकम्प्लीट आहे, शेवटचे 2 इनकम्प्लीट आहे, शेवटचे 3 इनकम्प्लीट आहे. इनर्ट गॅसेस, नॉर्मल एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंट, इनर ट्रान्झिशन एलिमेंट. बघा, हे दोघं नॉर्मल, हे मधले ट्रान्झिशन, परत हे नॉर्मल, हा इनर्ट गॅस, हे इनर ट्रान्झिशन एलिमेंट. पुन्हा पिरियॉडिक टेबलचं क्लासिफिकेशन आपण केलं आहे. दिस इज सेकंड क्लासिफिकेशन. याच्या आधी आपण क्लासिफिकेशन केलं होतं पिरियॉडिक टेबलचं ऑन द बेसिस ऑफ 4 ब्लॉक. ते पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिसवरच होतं. आता क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस हिअर इंटू 4 टाइप्स ऑफ एलिमेंट. इनर्ट गॅसेस, नॉर्मल एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंट, इनर ट्रान्झिशन एलिमेंट. नॉर्मल एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंट, अगेन नॉर्मल एलिमेंट, इनर्ट गॅसेस आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ मोसलेस पिरियॉडिक टेबल बाय 2 ways.
ब्लॉक्समध्ये सुद्धा आणि 4 टाइप्स ऑफ एलिमेंटमध्ये सुद्धा आपण मोसलेस पिरियॉडिक टेबलचं क्लासिफिकेशन इथे बघितलं आहे. ऑल दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ मोसलेस मॉडर्न लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल.